तमाम शिवप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी। मालवणच्या राजकोट इथं नव्यानं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या 83 फूट उंच पुतळ्याचं रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। काय आहे छत्रपतींच्या या नव्या पुतळ्याची खासियत? पुतळ्याच्या भव्यतेसोबतच मजबूतीसाठी कुठल्या तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली? पाहूया या रिपोर्टमधून। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभा राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा 83 फुटी पुतळा शौर्य आणि भव्यतेचं उदाहरण। छाती अभिमानानं फुलून यावी असं छत्रपतींचं हे रूप। निसर्गाच्या आव्हानांना तंत्रज्ञानाच्या साथीनं पेलणारी एका कलाकाराच्या असामान्य मेहनतीची ही पूर्तता। एका अप्रिय घटनेनंतर नव्यानं उभा राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आता लवकरच तुम्हा आम्हाला पाहता येणार आहे। शिवप्रेमींना भारावून टाकणारं असं हे छत्रपती शिवरायांचं रूप आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या या भव्य दिव्य पुतळ्याचं रविवारी पूजन करण्यात आलं। जवळपास 91 फुटाचा हा पुतळा आहे, ज्याच्यामध्ये 10 फुटाचं पेडेस्ट्रल आहे। देशातला महाराजांचा सर्वात उंच पुतळा म्हणून देखील याच्याकडे आपल्याला पाहता येईल। किमान 100 वर्ष हा पुतळा कुठल्याही प्रकारच्या वातावरणामध्ये टिकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे। 26 ऑगस्ट 2024 हा राज्यातल्याच नव्हे तर देशभरातील जगभरातील शिवप्रेमींसाठी काळा दिवस ठरला। याच दिवशी राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळला। त्या घटनेच्या कडू आठवणी लक्षात ठेवूनच यावेळी छत्रपतींचा पुतळा साकारताना पुरेशी काळजी घेण्यात आली आहे। शिवरायांच्या पुतळ्याची उंची 83 फूट इतकी, छत्रपतींची प्रतिमा 60 फुटांची, तर छत्रपतींच्या हाती 23 फुटांची तलवार। प्रख्यात मूर्तिकार राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मिती करण्यात आली। पुतळ्याच्या निर्मितीसाठी 8 मिलीमीटर 12 मिलीमीटर जाडीचं ड्युप्लेक्स स्टेनलेस स्टील वापरण्यात आलंय। पुतळ्याच्या निर्मितीसाठी ब्रास धातूचा वापर करण्यात आलाय। या पुतळ्याचं वजन 85 टन इतकं आहे। 200 किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणारे वारे सहन करण्याची क्षमता या भव्य पुतळ्यात आहे। तसंच वीज रोधक यंत्रणा सुद्धा बसवण्यात आली आहे। 10 वर्ष ठेकेदाराकडेच देखभालीची जबाबदारी असेल। 6 ते 7 महिन्यात पुतळ्याच्या उभारणीचं काम पूर्ण करण्यात आलंय। यापूर्वी राजकोट किल्ल्यावर उभारलेला शिवरायांचा 35 फुटी पुतळा कोसळला तेव्हा समुद्र किनाऱ्यावर 80 ते 90 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहत होतं। समुद्र किनारी भागात हा पुतळा असल्यानं यावेळी विशेष खबरदारी म्हणून वाऱ्याचा वेग आणि तो सोसण्यासाठी काय तंत्रज्ञान हवं याचाही अभ्यास केला गेला। ऑस्ट्रेलियन कंपनीनं पुतळ्याच्या निर्मितीसाठी वाऱ्याचा अभ्यास केला। मागच्या 10 वर्षातील वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करण्यात आला। 160 ते 170 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहिल्याचं यात निदर्शनास आलं। त्यानुसार 200 किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहताना सुद्धा पुतळा कसा सुरक्षित राहील असं तंत्रज्ञान वापरण्यात आलं। सिव्हिल टेक इंडिया कंपनीकडून पुतळ्याची गुणवत्ता आणि दर्जा तपासण्यात आला। मंडळी, राजकोट किल्ल्यावर भव्यतेची अनुभूती देत उभा राहिलेला हा पुतळा म्हणजे केवळ एक शिल्प नाही, कोट्यवधी मराठी माणसांच्या हृदयातील महाराजांच्या प्रतिमेचा तो भव्य आविष्कार आहे। सर्वसामान्य शिवभक्त आता छत्रपती शिवाजी महाराजांचं हे रूप डोळे भरून साठवू शकतील। त्यावेळी त्यांच्या हृदयातून एकच जयघोष ऐकू येईल, जय भवानी, जय शिवाजी। सिंधुदुर्गातून उमेश बुचडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।